नमस्कार. व्हिडिओ पहा, आपण यावरती बोलूयात 1 मिनिट. अत्यंत हा दुर्दैवी प्रकार आणि दुर्दैवी घटना आहे. आपण व्हिडिओ पाहिला. तर व्हिडिओमध्ये एकंदरीत ही गोष्ट आहे की जे VSR कंपनी आहे, DGCAचे काही अधिकारी आहेत आणि या रिलेटेड संबंधित काही कर्मचारी आहेत ज्यांनी हे विमान प्लॅन केलं. आरो कंपनी असेल, या सर्व कंपनी याच्यावरती अधिकाऱ्यावरती FIR करण्याची मागणी. आता हे जे आहे ते घातपात आहे, कट आहे, असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. अमोल मेटकरींनी यांच्या अगोदर अनेक प्रश्न उपस्थित केले होते आणि हे पोलिसाकडं FIR नोंदण्यासाठी गेले. तर पोलिसांची जी भाषा आहे, पोलिसांचा जो बोलण्याचा ट्यून आहे DCPचा, तो कुठंतरी चुकतोय. कारण जे व्यक्ती आहे ती साधारण व्यक्ती नव्हती. त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण 35-40 वर्ष चालवलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक नामवंत नाव होतं आणि प्रशासनावरती एक नियंत्रण आणि पकड असणारा तो नेता आज आपल्यामधनं निघून गेलेला आहे. आणि ह्या व्यक्तीबद्दल FIR घेण्यासाठी जर ही दुरावस्था असेल तर मित्रांनो, विचार करा, सामान्य जनतेचं काय कुठं घेऊन बसलात. सामान्य जनतेला ते हे कधी तुम्हाला हे करतील कळणार नाही. हा खूप 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 विचित्रपणा आहे आणि खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर अजितदादासारखा व्यक्ती निघून जातो आणि अजितदादाचा घातपात आहे यावरती FIR घ्यायला पोलिसांना दुसरं पोलीस स्टेशन दाखवायला लागतं आणि त्यावरती ते टालमटोला करतात. हा प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यासारखा एक मोठा प्रश्न आहे. हे कोणाच्या मनामध्ये यायला पाहिजे, कोणाच्या मनामध्ये येण्यासारखं आहे की हे का, कशासाठी FIR घ्यायला, एवढ्या मोठ्या हस्तीची FIR घ्यायला. आणि गेलेले पण काही चिल्लर नाही, ते पण आमदार आहेत, चालू आमदार आहेत. त्यांना तुम्ही 3-4 आमदार आहेत, अजून 1-2 नाही. तर तुम्ही त्यांना ह्या भाषेमध्ये किंवा ह्या लँग्वेजमध्ये त्यांना बोलत असाल तर आता माझा प्रश्न आहे, सामान्य व्यक्तीचं काय होत असेल? सामान्य व्यक्तीला कशी वागणूक भेटत असेल पोलीस स्टेशनमध्ये? विचार करा.